आपल्या जुन्या लोकांनी ज्या म्हणी केल्यात ना त्यातलीच एक म्हण म्हणजे दिसतं तसं नसतं. अगदी तसंच माझ्या बाबतीत घडलं होतं. एकदा मी गुलाबजाम केले तेव्हा म्हणजे काय झालं, मागे कृष्णाष्टमी गेली तेव्हा मी ठरवलं होतं गुलाबजाम करायचे. तर मला बाजारामध्ये प्रेमिक्स मिळालं नाही आणि खवा तर इथे काही मिळत नाही. म्हणून मी युट्यूबवरती असं सर्च केलं की बिना खव्याचे बिना प्रेमिक्सचे गुलाबजाम. तर त्यात बऱ्याच प्रकारचे आले म्हणून मी केले रव्याचे गुलाबजाम. तर मस्त असा दुधामध्ये रवा शिजवला, नंतर मळला, त्याचे गुलाबजाम केले, छान तळले आणि इतका सुंदर त्याला कलर आलेला, इतके छान ते दिसत पण होते. नंतर पाक केला, त्यामध्ये ते टाकले, डब्बल फुगून वरती आले, पण त्याची चव अजिबातच कोणाला आवडली नव्हती. मग माझी रेसिपी चुकली होती का रव्याच्या गुलाबजामची चवच तशी लागते? मला हे काय माहित नाही. तुम्ही जर कधी केले असतील ना रव्याचे गुलाबजाम तर नक्की कमेंट करा की खरंच चांगले होतात की नाही. पण माझ्या ज्या आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे गुलाबजाम दिसतात ना ते अगदी दिसतात तसेच आहेत बरं का. अगदी आतून सॉफ्ट आणि वरतून एकदम रसरशीत. चला तर मग लवकर